नमस्कार मंडळी, माईच्या किचनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। रक्षाबंधनासाठी बाजारातून मिठाई आणण्यापेक्षा यावर्षी घरीच बनवा अगदी बाजारसारखे मऊ आणि स्वादिष्ट केशर पेढे। फक्त काही सोप्या साहित्यांमध्ये आणि अगदी सोप्या पद्धतीने हे पेढे तयार होतात। चला तर मग आज आपण ही छान आणि मस्त अशी स्वीट रेसिपी पाहूया। मी काय काय घेतलेलं आहे साहित्य ते तुम्हाला सांगते। मी 2 लिटर दूध घेतलेलं आहे, ते उकळायला ठेवलेलं आहे। आपल्याला छान त्याची बासुंदी म्हणजे एकदम घट्ट तयार करून घ्यायचं आहे। मी पातेल्यामध्ये थोडंसं कसं वाफ जास्त जात नाही ना, कढईमध्ये व्यवस्थित होते म्हणून मी कढईमध्ये दूध टाकलेलं आहे, कारण वाफेमुळे ना लवकर दूध आटतं वाफ गेली का, त्यामुळे। बघा तुम्ही अर्ध दूध झालेलं आहे। आता मी त्यामध्ये केशर टाकत आहे। तुमच्या आवडीनुसार कलर खूप छान येतो आणि चव पण खूप छान लागते याची। आता आपण केशर टाकून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे। घट्ट दूध तयार करायचं आहे आपल्याला। हे केशर टाकल्यामुळे दुधाला रंग पण खूप सुंदर येतो आणि चव पण सुगंध पण त्याचा खूप छान येतो। रक्षाबंधनसाठी भावाला आपल्या स्वतःच्या हाताने बनवलेली खास मिठाई आवडते की नाही सांगा बरं। म्हणूनच मऊ सुगंधी आणि तोंडात टाकताच विरघळणारे हे पेढे आपण घरच्या घरीच तयार करणार आहोत। एकदम असं घट्टसर आपल्याला मिश्रण हे तयार करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता किती कमी झालेलं आहे दूध। आता त्यामध्ये मी मिल्क पावडर टाकणार आहे। 3 चमचे मिल्क पावडर टाकणार आहे मी। कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे, तसं काही नाही। खूप उडतं बरं का, अगदी म्हणजे हाताला चटके बसतात, त्यामुळे अगदी सावधगिरीने ही प्रोसेस करायची आहे आपल्याला। मी गॅस बंद केलेला आहे। त्यानंतर मी हे जे मिश्रण आहे ते हलवते आहे। परत गॅस चालू केलेला आहे। त्यानंतर थोडंसं झाकून ठेवलेलं आहे, कारण जास्त वेळ आपल्याला हे झाकून पण ठेवता येत नाही, बुडाला लागते ते, त्याच्यामुळे सारखं सतत ढवळत राहायचं। त्यानंतर मी 1 वाटी साखर टाकलेली आहे। 2 लिटर दुधासाठी मी 1 वाटी साखर टाकलेली आहे। अंदाजे 200 ग्रॅमपर्यंत असेल, कमी जास्त करू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार। पूर्ण मिश्रण आपण आपल्या घट्ट करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता मी किती घट्ट तयार केलेलं आहे। आता परत थोडा वेळ झाकून 5-1 मिनिट झाकून ठेवलेलं आहे मी। परत काढून आपण परत एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। बघा किती घट्ट झालेलं आहे। आता हे जे मिश्रण आहे ना ते आपण व्यवस्थित थंड करायला ठेवूया। मिश्रण थंड होईपर्यंत मी 3 चमचे डाळीचं पीठ घेतलेलं आहे, ते आता आपण व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। सिम गॅसवर खरपूस भाजून घ्यायचं आहे। डाळीचं पीठ टाकल्यामुळे ना पेढ्यांना चव खूप छान येते। कंदी पेढे खाल्लेले आहेत का तुम्ही कधी? अगदी त्याप्रमाणे चव येते। छान आपण पीठ भाजून घेतलेलं आहे। आता पीठ थंड होते तोपर्यंत ना व्यवस्थित मिश्रण काढून घेऊया एका ताटामध्ये। पीठ थंड झालेलं आहे, आता ते आपण त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया। जे आपण दुधाचं जे मिश्रण तयार केलेलं आहे ना त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला ते छान असं। तुम्ही बघा कलर किती सुंदर आलेला आहे पेढ्यांचा, आणि चवीला सुद्धा खूप छान लागतात। नक्की ट्राय करून बघा या रक्षाबंधनला। आणि घट्ट पण किती झालेलं आहे, थोडंसं उडतं, त्यामुळे थोडंसं सावधानीने करायला पाहिजे। तुम्हाला ज्या आकारचे आवडतात त्या आकाराचे करून घ्या। आपल्या मनावर जसे पाहिजे तसे करायचे, अशा पद्धतीने करा किंवा गोल करा, कोणते जरी केले ना तरी चालेल। त्यानंतर मी थोडंसं आपलं डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे, त्यामध्ये व्यवस्थित असं घोळवून घेऊया। आपली ही जी मिठाई आहे ना ती तयार झालेली आहे। तुम्हाला ही रेसिपी आवडली का ते मला नक्की सांगा। आवडली असेल तर या रक्षाबंधनला नक्की करून पहा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय।